नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज जाणार आहे मॅच बघण्यासाठी। आपले वाडीतील जे मित्रमंडळी आहेत त्यांनी मॅच ठेवले ते बघण्यासाठी जाणार आहे, तर चला जाऊया। मित्रांनो, आता आपण ग्राउंड वरती आलेलो आहे। आता ग्राउंड वरती बघणार आहे आपले मित्र आहेत दिनेश निकम। आता आपण ग्राउंड वरती जाणार आहे। मित्रांनो, बघू शकताय इकडे बंटी, इकडे संकू आहे। आपल्या मॅचचं स्पीच बघू शकताय कशा प्रकारे संकेश निकम यांनी आखलेला आहे। गावचे विराट कोहली आहे ते, गावचे आमच्या विराट कोहली ते आपण आणि हे बुमरा किंवा मित्रांनो बघू शकताय रिबिन बांधण्यासाठी आलेले सुजित निकम रिबिन बांधत आहेत। ते रिबिन कट करून कार्यक्रमाचे सुरू करणार आहेत। मित्रांनो, इथे सतीचं मंदिर आहे आणि इथे पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। तसे काही बघू शकताय आमचे शाखा प्रमुख अनिल काका पण आलेले आहेत। हे दीपेश निकम, समीर, हे मंदिर आहे सतीचं बघू शकता। आता पूजा केली जाणार आहे। आम्ही त्या इकडे बघू शकताय अनिल काका। मित्रांनो, पूजा चालू आहे आता। सरपंच मार घालत आहे बघा। मित्रांनो, बघू शकताय आता आपण स्टेज कडे चाललेलो आहे। इकडे अमित निकम बॅनर फिटिंग करताना बघू शकताय। स्पीकर लावताना बघू शकताय, स्पीकर वाले पण आलेले आहेत, खालचे मंडपवाले आहेत। सोन्या निकम पण आलेले आहेत, बघू शकताय। डीजे सिस्टम पण लावलेला आहे, सेटिंग चालू आहे। बघू शकताय वाडीतली मंडळी, मित्रपरिवार आपले सगळी सेटिंग करताय। मालिकावीरसाठी सायकल देण्यात आलेली आहे, बघू शकताय। मोठी ट्रॉफी प्रथम पारितोषिक आणि 2 नंबर पारितोषिक बाजूला आहे, द्वितीय। सर्व अशोक टिक्का पोलीस पाटील यांनी दीपपूजन केलेलं आहे। त्यानंतर मी बंधू डेरोनकर यांना विनंती करताना देखील करायचं आहे। श्री रमेश टिक्का वरिष्ठवाले हे देखील दीपपूजन करतील।
नंतर अजून श्री दिनकर बुवा हे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तर घालतील. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो बघू शकता श्रीफळ फोडून मित्रांनो मॅचच्या अगोदर श्रीफळ देण्यासाठी मनसनी चालू आहे, जसं की बघू शकताय. आंबेवाडीचे हनुमान मंडळाच्या मुलाने ते सामने आयोजित केलेले आहेत. तरी भगवंता ह्या कार्यक्रमाची यजमानी होऊन या कार्यक्रमामध्ये कुठलाही व्यक्ती येता कामा नये. मुलं खेळणार, बाहेर गावची मुलं येणार आहेत, सगळ्यांना सुखाची सेवा आणि ही नारळाच्या फळांची सेवा त्यांची तसंच वाघराज त्याचप्रमाणे सोनाई केलमाय आणि हनुमंता आणि वेताळवा आणि ह्या जागेत ह्या राटीगाठीचा कोण मालक असेल सर्वांना हे तुम्हाला नारळाची भेट दिलेली आहे. ते क्रिकेट क्लबचे सामने होणार आहेत ते व्यवस्थितरित्या पार पडू द्या. रनात हार जीत ही कोणाची नक्की होणारच, परंतु कुठलाही वादिवाद होता कामा नये. या कार्यक्रमाचे संपूर्ण यजमानी होऊन मुलं ह्या ठिकाणी उन्हातून खेळणार आहेत. कुणाला वादा होता कामा नये आणि तुमची ही सेवा केलेली आहे ती मान्य करा आणि मित्रांनो बघू शकता आता रिबिन कट करायचा कार्यक्रम चालू करणार आहेत, जसं की बघू शकता आपण. ओके मित्रांनो बघू शकता कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आमचे शाखा प्रमुख अनिल काका व सरपंच दिलीप निकम हे खेळत आहेत. बघू शकताय सुरुवात करून देतात आहे आलेल्या संघांना. त्याच्यासाठी एक षटक खेळत आहेत, जसं की आपण बघू शकताय. मित्रांनो बघू शकता आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं जातंय संघाकडून, म्हणजे हनुमान क्रिकेट क्लब भिवंडी यांच्याकडून स्वागत केलं जातं आलेल्या मान्यवरांचं. बघू शकता बंधू डेरवणकर ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मी सगळे स्वागत करायचं आहे. 13 टी-शर्ट मालिकावरून 13 टी-शर्ट दिलेले आहेत, त्यांचा देखील विशेष आभार. मी मनीष निकम विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मी श्री अजित निकम याला विनंती करतो आणि व्यासपीठावरती यायचं आहे. मित्रांनो बघू शकताय स्वागत समारंभ. मी या कार्यक्रमाला विशेष लाभलेले आमचे 2 अंपायर यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर श्री अरुण सीताराम निकम याला देखील विनंती करतो त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. मी दिनेश निकम याला विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचा राघोबा श्री दिनकर बुवा याला देखील विनंती करतो त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. त्यानंतर समालोचक म्हणून लाभलेले आपल्याला सुरज शिंदे यांचं देखील स्वागत होणार आहे. या कार्यक्रमासाठी युट्यूब प्रक्षेपण करणार आहेत ते दोघांचं देखील स्वागत होणार आहे. त्यांनी त्यांचं स्वागत सुरू करायचं आहे. मित्रमंडळाने संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन
या ठिकाणी मित्रांनो, कार्यक्रम बघू शकताय. चांगल्या पद्धतीने पार पडावा अशी आमची गावाच्या तर्फे तुम्हाला विनंती आहे. पोलीस पाटील त्याचप्रमाणे ह्या तुमच्या नियम सांगत आहे. संपूर्ण कार्यक्रमाला संपूर्ण टीमला आमच्या गावच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एक टीम आलेली आहे गावची. श्री श्याम मोरे पिंपळवाडी इथे उपस्थित त्यांचे स्वागत होणार आहे. मी संदेश निकम यांचे त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि किंबहुना 4 फ्रेश गोलंदाज असतील. आज गाव टू गाव आणि ग्रामीण विभागामधला पहिला आणि महत्वाचा दिवस. अगदी आपण पाहिलं पहिल्यामध्ये कुळवंडी चषक आणि या संपूर्ण आयोजनाचे सर्व जे काही आहेत ना, संपूर्ण जयमान क्रिकेट क्लब तांबडीची वाडी यांच्या एका नेत्रदीपक आयोजनाने या संपूर्ण कुळवंडी गावामध्ये, कुळवंडी विभागामध्ये आणि या संपूर्ण सातगाव विभागामध्ये एक नावारूपाला येणारी ही दैदिप्यमान स्पर्धा. ग्रामीण विभागामधले अनेक संघ आज आपल्याला इथे आपला परफॉर्मन्स देताना आपल्याला पाहायला जरूर मिळतील, परंतु यावर्षी काहीतरी नवीन करण्याची संधी ही कुळवंडी चषकाच्या माध्यमातून किंबहुना पाहायला मिळते. या विभागामध्ये अनेक मोठमोठे चषक होतात, परंतु या चषकाच्या दरम्यान अगदी आपण पाहतो ना, ज्या संपूर्ण मॅन ऑफ द सिरीज म्हणून प्रथमच या विभागामध्ये सायकल म्हणून या ठिकाणी ठेवलेली आहे या मंडळाने, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निश्चित अगदी एक नेत्रदीपक आणि नामांकित स्पर्धा आणि ज्या नामांकित स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जर अगदी आपण पाहिलं, अशा मॅन ऑफ द सिरीज आपल्याला हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिवसाच्या या कालावधीमध्ये पहिल्या मॅचचा टॉस झाला, उद्घाटनीय सामन्याचा टॉस झाला आणि उद्घाटनीय सामन्याचा टॉस झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचं करूया आपण हार्दिक 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 असं स्वागत. आणि आपण जाऊया थोड्याच वेळात, थोड्याच क्षणात मैदानात मध्ये या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह 24 ची नेत्रदीपक स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित पहिला चेंडू पाहायला मिळतोय. एकदा जोरदार बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. लेट्स प्ले गेम इज ऑन. पहिला चेंडू या ठिकाणी पडेल म्हणजे स्वतः ओमकार भोसले, मॅन फ्रॉम शिरगाव. पहिला चेंडू पडलाय, पहिल्या चेंडूवरती पाठवलाय, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती चौकार व काय सुरुवात करून दिली आहे. सलामीवीर कुळवंडी चषकामध्ये या सातगाव विभागामध्ये आज हे 2 संघ एकमेकांसोबत भिडत असताना गतवर्षीच्या हंगामामध्ये अगदी उपविजेता म्हणून ज्यांनी आपल्या या कुळवंडी चषकावरती नाम उल्लेख केला होता तो संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टॉस जिंकून क्षेत्ररक्षणासाठी उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईन मधून तेजस आपण यांना देखील पाहतोय. सलामी जोडी कुळवंडी काय मानाई हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा पाठवलाय, पुन्हा एकदा बिलकडवलाय, चेंडूच्या ठिकाणी येतोय क्षेत्ररक्षक आणि याही वेळेला बनणार दर्शक. नो चेंडू, नो +5 म्हणजे एकूण धावा आल्या 1 चेंडू आणि 9 धावा. आज बहुधा ओमकार आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आपलं खराब नशीब खाऊन आलाय की काय असंच वाटतंय किंबहुना, कारण का ज्या पद्धतीने सुरुवात करतोय, ज्या पद्धतीने कुळवंडी चषकाला सुरुवात केली जाते ना, ही कुळवंडी गावच्या खेळाडूंकडून केली जाते. वा काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये अगदी खणखणीत आणि दणदणीत सुरुवात होतीये ना, उत्तरार्धामध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण का शिरगाव संघ देखील कुठे कमी नाहीये. शिरगाव संघाकडे देखील बलाढ्य असे गोलंदाज आहेत. गतवर्षी अगदी आपण पाहिलं तर सिद्धेश घाडगे याचा परफॉर्मन्स देखील चांगला राहिला, तर जीतू स्वतः संघाचे कर्णधार यावेळेला फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गली रिझन मधून येतोय. धाव मात्र कंप्लीट केली जाते 1 आणि 1 धावेच्या मदतीने धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 10. 10 रन ऑन अ बोर्ड. आज ग्रामीण आणि स्थानिक विभागामधला खेळाडूंचा खेळ किंबहुना अधिकचा भरताना आपल्याला पाहायला मिळेल या कुळवंडी चषकामध्ये. जय हनुमान क्रिकेट क्लब कुळवंडी तांबडीची वाडी यांच्या या संपूर्ण सहकार्यांनी केलेले एक नेत्रदीपक आयोजन आणि या नेत्रदीपक स्पर्धेचा सोहळा संपन्न होताना आपल्याला कळली घास अगदी आपण पाहतोय. रवींद्र सकपाळ यांच्या माध्यमातून यावेळेला फटका चांगला डाऊन द ग्राउंड कॅपेटसाने ट्रॅव्हल झाला. धाव मात्र कंप्लीट केली जाते 1. वेगाने चेंडू फेकी केला जातोय 1, 2 आणि तिसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे जाणारा हा चेंडू. अगदी किंबहुना ज्या पद्धतीने कुळवंडी चषक हे अंमलात आणलं आमचे सर्व आमचे सहकारी मित्र दीपेश निकम आणि संपूर्ण त्यांची सहकारी टीम आणि त्यांच्या किंबहुना सहकार्याने कुळवंडी चषक आज चांगल्या पद्धतीने
आज दुसऱ्या पर्वामध्ये संपन्न होताना देखील पाहायला मिळतोय. गतवर्षी यावेळेला फटका बसलाय चेंडू होळीमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जितू यांच्याकडे जाणारा हा चेंडू. पहिली विकेट. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज. पाठवला होता एक पहिली विकेट ज्याने कुठे ना कुठेतरी थोडीशी खरा कामगिरी केली होती. कमबॅक वरती अगदी 3-1 आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. संबंध स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहू शकतो. रवींद्र सकपाळ यांच्या लाईव्ह टेलिकास्ट चॅनल वरून अगदी आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहत असताना बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि चॅनल देखील सबस्क्राईब करायला कदापि विसरू नका. पहिला उद्घाटनीय सामना उशिरा झालेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेली मॅच शिरगाव विरुद्ध काळकाई मानाई कुलवंडी यांच्या दरम्यानची पहिली लढत. पहिला ओव्हरचा चेंडू काही फेस करत असताना बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न आहे. नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुहास यांना. आज ज्या पद्धतीने स्वागत केलंय ओंकार भोसले यांचं शिरगाव संघाचं चौकारांनी आणि कुठे ना कुठेतरी कमबॅक करणं ते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात किंबहुना गरजेचं असेल हे ओंकारसाठी. आणि अद्भुत समाचार बाउंड्रीला पाठवलंय परंतु आकाश क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी लास्ट मोमेंट पर्यंत एक चांगले असे प्रयत्न हे क्षेत्ररक्षकाकडून झाले. शिरगाव संघाला एक चांगलं असं क्षेत्ररक्षण पराभवाच्या गर्दशाळेमधून तारणहार देखील ठरू शकतो हा बॅटर. पहिला चेंडू पाठवलाय पुन्हा मागे गेलाय चेंडू. पुन्हा एकदा वेगवान भारदार फटकेबाजी निकेतच्या बॅटमधून चौकार. नको येऊ दे कारण का 5 चेंडू मध्ये किंबहुना घात आज जर घडला तर स्वतः कुलवंडी संघाचे कर्णधार सोडणार नाहीये. पुन्हा एकदा झेल केला की काय त्या ठिकाणी पूर्ण मॅच. पहिली उद्घाटनी मॅच आणि उद्घाटनी मॅच वरती कोणता संघ असेल जो नाम उल्लेख करेल आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच चा देखील किताब असेल. 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13 करायचे आहेत. या चेंडूवरती जर घणाघाती प्रहार आला नाही तर किंबहुना शिरगाव संघाचं आव्हान हे या स्पर्धेमधून संपुष्टात होणार हे मात्र निश्चित. कारण का गतवर्षी या पहिल्या पर्वामध्ये उपविजेता संघ ठरला होता तो स्वतः शिरगाव संघ आणि या वर्षीच्या हंगामामध्ये पहिल्या उद्घाटनी सामन्यामध्ये 3 चेंडू 13 धावा करायचे. या वेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आलाय. फटका चांगला आलाय आणि चेंडूला पाठवलंय षटकार. 2 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा करणार का आणि स्वतः सर्व आयोजकांकडून देखील 500 रुपये आले आणि एकूण कॅश प्राइज अजून तरी झालंय 700 रुपयाचं. 2 चेंडू 7 धावा करायचे. 2 चेंडू मध्ये 700 देखील मिळू शकतात. 2 चेंडू मध्ये विजय विणार का. या वेळेला मात्र व्हाईट बॉल. आता मात्र संधी ऑन झाली आहे. संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे की बॅटर निकेत साठी घाम फुटलाय तो गोलंदाज तेजसला आणि घामाघूम करून सोडलाय ना ते निकेतने. 6 चेंडू 19 करायचा होता. 30 मॅच आता मात्र 2 चेंडू 6 वरती येऊन राहिली आहे. इथे का बसला आता नाही तुझं तोंड काय झालं. आता मात्र विकेट आली आहे ती निकेतची. थँक्यू. तर या स्पर्धेत 1 चेंडू आणि 6 धावा करायच्या. साईडला प्रवीण यांना पण पाहतोय. पहिला उद्घाटनी मॅच ची लढत ही क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते. या वेळेला मात्र अवघ्या व्हाईट बॉल आलाय. 1 चेंडू आणि या ठिकाणी मॅच संपली आणि पहिली उद्घाटनी मॅच या ठिकाणी जिंकली आहे काळकाई मानाई कुलवंडी संघाने. क्षेत्ररक्षण हा आलो.
मित्रांनो मॅच संपलेली आहे आणि आता सर्व घरी जायला निघतात आहे. मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 7:30 आणि आता घरी जायला निघालोय. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपण पाहू शकता. धन्यवाद.